नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं आपल्या चॅनलवर हार्दिक स्वागत। तर शेतकरी बांधवांनो, या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची होणार कर्जमाफी, मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय। तर मित्रांनो, काही वर्षांपासून महाराष्ट्र आणि अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामना करावा लागत आहे। दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट इत्यादी नैसर्गिक आपत्तीमुळे त्यांना त्रास सहन करावा लागत आहे। त्यामुळे त्यांना शेतीतून चांगले उत्पन्न घेता येत नाही, तसेच अनेक वेळा बाजारात पिकांना चांगला दरही मिळत नाही। त्यामुळे निसर्गाची अवकृपा आणि मध्यस्थानातून होणारी पिळवणूक यामुळे शेतकरी संघर्ष करत आहेत। शेतीचा खर्चही काढता येत नसल्याची परिस्थिती आहे। अनेक जण कर्जबाजारी झालेले आहेत। सरकारच्या उदासीन धोरणाचा शेतकऱ्यांना मोठा फटका झालेला आहे। त्यामुळे अन्नदाता चिरडला जात आहे। यंदाही नैसर्गिक आपत्तीने समस्या निर्माण झालेल्या आहेत। गेल्या वर्षी जून ते सप्टेंबरपर्यंत पाऊस कमी पडला होता, त्यामुळे खरीप हंगामात उत्पादन कमी होते। कमी पावसामुळे रब्बी पिकांनाही फटका बसला होता। रब्बीचे उत्पादनही मोठ्या प्रमाणात घसरण्याची भीती आहे। अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे। अहमदनगरच्या शेतकऱ्यांनाही कमी पावसाचा फटका बसलेला आहे, पण एक सकारात्मक विकास आहे। जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता 3 लाख रुपयांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज मिळणार आहे। माहितीनुसार अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 0% व्याजाने कर्ज देणार आहे। कर्ज 3 लाख रुपयांपर्यंत असेल, त्यामुळे बँकेचे सभासद असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। यामुळे त्यांच्या संकटांच्या काळात शेतीमध्ये खूप मदत होणार आहे। याचा शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचं सांगत तज्ज्ञांनी याचे स्वागत केलेले आहे। बँकेचे अध्यक्ष व माजी मंत्री शिवाजीराव गर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही घोषणा करण्यात आलेली आहे। 3 लाख रुपयांपर्यंतचे 0% व्याज कर्ज शेतकऱ्यांसाठी कठीण काळात वरदान ठरेल। तर शेतकरी मित्रांनो, ही होती आजची अपडेट। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।